तुम्ही पण जर माझ्यासारखे पहिल्यांदाच पंढरपूरला जाताय आणि काय खायचे समजत नाहीये, तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मंदिराच्या 1 किलोमीटरच्या आवारातील ही 5 काही अशी ठिकाणं जी तुम्ही ट्रॅक केलीच पाहिजे. ज्यात मंदिरातून बाहेर निघताच प्रसाद घ्यायला मी गेली होती देशपांडे पेढे येथे. यांचे पेढे फारच फ्रेश आणि चवीला अप्रतिम असतात. त्यानंतर भूक लागली म्हणून आम्ही आलो रेणुका भोजनालय व इडलीगृह येथे. इथे सर्व काही तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये भेटून जाईल. ज्यात आम्ही मेदू वडा व लुसलुशीत अशी इडली सांबार ऑर्डर केला. चवीला इडली आणि वडा खूपच छान होतं, पण इकडची चटणी सगळ्यात बेस्ट आहे. किती खाल्ली तरी अजून घ्यावीशी वाटते इतकी बेस्ट. त्यानंतर बाहेर निघताच आम्हाला दिसले हे मठ्ठावाले काका. विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते मागील 20 वर्षापासून इथे मठ्ठा विकताय. 10 रुपयाचा हा मठ्ठा खूप रिफ्रेशिंग होता. त्यानंतर पंढरपूरची फेमस उपवासाची थाळी खायला आम्ही आलो सद्गुरू सखाराम इथे. इकडची उपवासाची थाळी खूप फेमस आहे, पण आमचं पोट भरलं होतं म्हणून आम्ही ऑर्डर केला हा डोसा. तुम्हाला माहिती आहे हा 150 वर्ष जुना वाडा आहे, ज्यात एक छोटं मंदिर देखील आहे. त्यामुळे इथे खूप भारी वाटतं. आणि आमचा गोड शेवट झाला तो म्हणजे गुरुकृपा डेअरीच्या मलाईदार रबडीने. इतकी घट्ट आणि चविष्ट रबडी खाऊन माझं तर मनच भरलं. तर मग तुम्ही पण पंढरपूरला येणार असाल तर ही रील सेव्ह किंवा शेअर करा आणि अशाच कॉन्टेंटसाठी कन्फ्यूज फूडीला फॉलो देखील करून घ्या. बाय.